बातमी जतमधून एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी। संक तालुका जत येथे सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणास जत तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतलेली आहे। उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्या मागण्या आणि भावना अडचणी सविस्तरपणे जाणून घेतल्या। उपोषणकर्त्याशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याबाबत आश्वासनही देण्यात आले। या संवादानंतर उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त करत हे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला। आपण निगेटिव्ह गेलाय पोलिटिशियनचा, मी स्वतः पॉझिटिव्ह करून घ्यायला लागलोय। हे तुम्हाला माहित आहे का? कोणाला इथं निगेटिव्ह दिलाय, इथं पोलिटिशियन होऊ शकत नाही। तुम्ही रेकॉर्ड काढू बघा सुभाष पाटील, तुम्हाला रेकॉर्डली मिळेल। याला सगळ्या प्रक्रिया पूर्ण करायला लागते। मी त्याचा पाठपुरावा करतोय ना। तिकडे एसटी डेपो दिलाय, तुम्ही मागा तुम्हाला देतो ना, मुंदीला हे देऊ नका असं कसं काय तुम्ही म्हणू शकता? तुम्हाला काय पाहिजे त्याच्यासाठी मी आहे, पण तुम्ही लोकांच्या असं चुकीचा गैरसमज करून हे आंदोलन करू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे। तुम्हाला तालुका पाहिजे ही मागणी आपण रेटू ना, पण उंदीला तुम्ही हे देऊ नका, इकडे हे द्या हे असं तुम्हाला म्हणता येणार नाही। 2000 एकरात एमआयडीसी उंदीला झाल्या की होणार। तुम्हाला इथं काय एखादा प्रोजेक्ट पाहिजे असला तुम्ही मला सांगा, बोलवा, हे शेतकरी हे द्यायला तयार आहे, मी त्याच्यासाठी प्रयत्न करू ना। बरोबर ना बापू? तुम्हाला काय अपेक्षित आहे, तुम्हाला काय काम पाहिजे ते मी करून देतो, परंतु ह्या गावाला तुम्ही हे देऊ नका, त्या गावाला तुम्ही असं लोकांना काहीतरी चुकीचं सांगू नका। तुम्ही जमीन द्या मला, मी आता मुंबईत चालू परवा दिवशी येतो, तुम्ही दाखवा ही जमीन आहे 500 एकर आहे, ही 1000 एकर जमीन आहे, हे शेतकरी द्यायला तयार आहे, त्यांची बैठक करा, एनओसी द्या, लगेच जाऊ ना उद्योगमंत्री महोदयांकडे। आपलेच उद्योगमंत्री आहेत शिवसेनेचे, आपण जाऊन बसू ना, ते एवढे सकारात्मक आहे। आपलं बॉर्डरवरचं गाव आहे, आपण ते करू शकतो, त्याच्यात काहीच अडचण नाही। त्यामुळे तुम्हाला इथं काय पाहिजे त्या भूमिकेची आम्ही ठामपणे तुमच्या बरोबर आहे, पण ह्या गावाला ते द्यायचं नाही, त्याबाबत आम्ही काही तुमच्या बाजूला नाही। दृष्टिकोनातून ज्या काही तुमच्या भावना आहेत त्या भावना पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही स्वतः प्रयत्न करतोय, त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका। लोकांनी पण गैरसमज करण्याची आवश्यकता नाही, आणि जे आपले आंदोलनकर्ते आहेत त्यांनाही माझी विनंती आहे, तुम्ही मला बोला ना। मागे तुम्ही जे निवेदन दिलं इथं गावात आल्याच्या नंतर, ते सगळे निवेदन जसे तसं मी सरकारकडे दिलंय। आता आचारसंहिता आहे, आणखी महिना दीड महिना आचारसंहिता चालेल, जिल्हा परिषदची आचारसंहिता होईपर्यंत आता कुठलाच निर्णय राज्य सरकारकडून होणार नाही। पण पुढे ज्या पद्धतीनं आपल्याला निर्णय सरकारकडून करून घ्यायचे आहेत, माननीय महसूल मंत्री महोदयांच्याकडे तुमची एक बैठक संघ आणि संघ परिसरातल्या लोकांची आपण आचारसंहितेच्या पूर्वी लावता आली, मी उद्या विचारून घेतो माननीय मंत्री महोदयांना, जर त्यांनी वेळ दिला ह्या आठवड्यात आपण ह्या आठवड्यात बैठक लावू, ह्या आठवड्यात नाही जर वेळ मिळाला तर पुढच्या आठवड्यात बैठक लावू। तुमच्या भावना जशाच्या तशा तुम्हाला व्यक्त करण्याची संधी माननीय मंत्री महोदयांच्या समोर देतो, तुम्ही तिथं तुमची भूमिका मांडा, काही तुम्हाला कुठली अडचण येणार नाही, आणि अजिबात चिंताग्रस्त राहू नका, एवढी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे। उपोषणकर्ते गेल्या 5 दिवसापासून या गावासाठी आणि परिसरातल्या लोकांच्यासाठी उपोषणाला बसलेले, त्यांना मी विनंती तुमच्या सर्वांच्या वतीने करतो। आता मंत्री महोदय आंबेडकर साहेब पण त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवरून बोलणार आहेत, तर आंबेडकर साहेबांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी उपोषण सोडावं, परंतु तुम्ही ज्या भावना या परिसरातल्या लोकांच्या संदर्भात मांडलेल्या आहेत त्या भावना मी नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो।